वळूया पुढील बातमीकडे। सीजेपी आणि केंद्र सरकारची आज दुसऱ्यांदा बैठक पार पडली। काय घडलंय आजच्या बैठकीत पाहूयात। आज दुसऱ्यांदा बैठक पार पडली। ज्या नीट परीक्षार्थींनी आत्महत्या केली आहेत त्यांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटी रुपये आणि विद्यार्थ्यांवर दाखल केलेले 11 खटले मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असा दावा सीजेपीने केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा घेण्यास मात्र सरकार तयार नाहीये, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजेच, त्याबद्दल तडजोड करणार नाही अशी भूमिका सीजेपीने मांडली आहे। शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमाराला पुन्हा बैठक होणार आहे। सरकार प्रधान यांचा राजीनामा घेणार का हे उद्याच्या बैठकीतच कळणार आहे। हा राजीनामा घेणं म्हणजे बॅकफूटवर आल्याची सर्वात मोठी कबुली असेल, त्यामुळेच सरकार ते पाऊल टाळतंय। पण सीजेपी आणि विरोधी पक्षांच्या मागणीपुढे नमतं घेणं सरकार किती काळ टाळू शकेल हा खरा प्रश्न आहे। काही अंशी सरकार नमलं हेही खरंय, कारण सीजेपीशी चर्चा सुरू आहे। तसंच मोदींनी पेपरफुटी विरोधी कायदा अधिक कठोर करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। तो हमारी मेन डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उन पे सरकार पॉजिटिव है। दैट धर्मेंद्र प्रधान हैज टू रिजाइन और ही नीड्स टू बी सैक्ड। सरकार से इस बारे में विस्तृत चर्चा हुई है। सरकार ने इस मुद्दे पर, इस पॉइंट पर जवाब देने के लिए कल दोपहर तक का समय मांगा है। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार परीक्षा हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे तर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज पुन्हा एकदा थेट पंतप्रधान मोदींनाच आव्हान दिलेले आहे। पाहूयात। दूसरी रिक्वेस्ट मेरी रहेगी नरेंद्र मोदी जी से, इस्तीफा ले लीजिए सर। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए। अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे। फिर तो स्टूडेंट्स की भी भलाई इसी में कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए, और स्टूडेंट्स से ज्यादा भलाई नरेंद्र मोदी की है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए। अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा। फिर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा तरुणांना उद्देशून एक व्हिडिओ पोस्ट केली। पेपरफुटी प्रकरणातील सर्व आरोपींवर आम्ही कठोर कारवाई केली आहे, तसंच खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार आहे अशी घोषणा मोदींनी केली आहे। एवढंच नाही तर भविष्यात अशी प्रकरणं घडू नयेत यासाठी पेपरफुटी विरोधी कायदा आम्ही अधिक कठोर करणार आहोत। त्याचं विधेयक येत्या आठवड्यातच संसदेमध्ये आणलं जाईल अशी माहिती सुद्धा मोदींनी दिली। एकंदरीतच तरुणांमध्ये रोष आहे हे पंतप्रधानांनी सुद्धा मान्य केलंय असंच म्हणावं लागेल। पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं। फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है। तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। तर पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाबाबत अधिक माहिती पाहूयात।
पेपरफुटी विरोधी कायद्यात सध्या 3 ते 5 वर्ष तुरुंगवास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड आहे. शिक्षेच्या तरतुदीमध्ये बदल करून 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 10 कोटींपर्यंतचा दंड असा प्रस्ताव ठेवला गेलाय. परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांनी गैरप्रकारांनी माहिती न दिल्यास 5 ते 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटीपर्यंत दंड असेल. संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यांच्या धर्तीवर पेपरफुटी विरोधी कायद्यातील सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. मोदींच्या आदेशानंतर तातडीनं विधेयकावर काम सुरू झालंय. येत्या सोमवारी विधेयक संसदेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे.